नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस वेट 12. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द एचसीएफ. एचसीएफ फाइंड करायचं आहे 10 एक्झाम्पलचा. ओके. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला काही डिव्हिजन मेथडने रिड्यूस द सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. त्याला तर मग सर्व प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करूया अगदी इझी मेथडने. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड द एचसीएफ. एचसीएफ म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. याचा लॉंग फॉर्म ही शॉर्टकट मध्ये दिलेली आहे तुम्हाला. याचा लॉंग फॉर्म काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे हे दोघांचं काय घ्यायचं? आपण अगोदरच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलं. प्रॅक्टिस सेट मध्ये काय बघितलं होतं आपण? प्राइम फॅक्टरायझेशन कसं करायचं. तसंच आपल्याला फॅक्टरायझेशन इथे करायचं आहे. 25 आणि 40. इथे किती? पहिलेच्या प्रॅक्टिस सेट मध्ये एकच नंबर दिलेलं होतं. इथे किती? 2 नंबर दिलेले. दोन्ही नंबरचं काय तुम्ही सेपरेट फॅक्टरायझेशन करू शकता, कधी एखाद्या वेळेस सोबत पण करू शकता. मी सोबत केलेलं मला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण दाखवून देणार आहे. ओके. तुम्हाला ती मेथड योग्य वाटेल, इझी जाईल, त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता इथे आपण काय करू? 25चं आपण फॅक्टराइज करू. एचसीएफ कसा काढायचा हे तुम्हाला मी स्टेप वाईज सांगणार आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर कसं फॅक्टरायझेशन करतात, त्याच्यानंतर एचसीएफ कसा होतो हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. आता 25 युनिट प्लेसला काय आहे तुमचा? 5 आहे. मग 2 ने डिवाइड होईल का? नाही. नंतर 3 ने डिवाइड होतं का? आपण चेक करू. 5 प्लस 2 दोघांचे ऍडिशन केल्यावर किती होते? 7 होते. 3 ने 7 ला डिवाइड होते का? नाही. म्हणजे 3 ने पण डिवाइड होऊ शकत नाही. युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स नाही, म्हणजे 4 ने पण डिवाइड होऊ शकत नाही. मग आता युनिट प्लेसला 5 5 आणि 0 आणि 5 असेल तर कशाने डिवाइड होतं? 5 ने डिवाइड होतं. म्हणजे 5 5 जा 25. नंतर 5 1 जा 5. 25 चे फॅक्टरायझेशन झाले आपले. नंतर 40चं फॅक्टरायझेशन करायचं. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 2 जा 4 आणि 0 ॲज इट इज. नंतर 2 1 जा 2 आणि 0 ॲज इट इज. नंतर काय? 2 5 जा 10. ओके. 5 आहे, 5 1 जा 5. आता 5 ला डायरेक्ट 5 ने कव्हर केले. इथं काय आहे? हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला नेहमी डिवाइड करताना तो एकमेव नंबर आणि 1 ने या दोनच नंबरनी डिवाइड होऊ शकतो. ओके. हे नेहमी लक्षात असू द्या. आता हे फॅक्टरायझेशन मध्ये आपण शिकलेलो होतो. प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये तशी स्टेप काय करायची? आपण 25 अगोदर लिहून घ्यायचं आहे. इज इक्वल टू 5 इंटू 5 हे लिहून घ्यायचे आहे. आणि हा 1 लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो. ओके. 1 ने मल्टिप्लाय केला असता काय आन्सर? तेच येणार आहे, म्हणून आपण लिहित सहसा नाहीये. ओके. नंतर 5 इंटू 5 किती होतं? 25. हे दोन्ही इक्वल आले पाहिजे, म्हणून आपण इथं दोघांच्या मध्ये काय इक्वलचं साईन देत असतो. आता 40चं फॅक्टरायझेशन कसं इथे? 2 2 2 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. मग इथे 3 टाइम्स लिहिला, हा 5 आहे. 1 टाइम्स इथं 5 लिहून गेला. आता इथे तुम्हाला काय चेक करायचं आहे बघा. इथे तुम्हाला चेक करायचं आहे कॉमन एचसीएफ ऑफ 25 आणि 40. एचसीएफ कसा काढला जातो? आता याच्यामध्ये 5 किती टाइम्स आहे? इथे 1 टाइम आहे. ओके. हा 1 टाइम आणि इथे किती आहे? 1 टाइम. ओके. 1 टाइम आहे हे दोन्ही पण. मग हा 1 टाइम आहे तुमचा आणि इथे 1 टाइम्स आहे दिलेला. अजून काय आहे का रिपीट झालेलं कॉमन फॅक्टर? नाही आहे. म्हणजे तुमचा काय? 5 हा काय झाला तुमचा? एचसीएफ झालेला आहे. हे लक्षात असू द्या. ओके. एचसीएफ हा काय झाला तुमचा? 5 हा झाला. म्हणून देअरफॉर एचसीएफ ऑफ 25 आणि 40 आर 5. आणि याच्या ठिकाणी काय? 5 5 आणि इथे 2 2 असते. दोन नंबर्स कॉमन आले असते. तर दोघांचं काय? दोन्हींचं काय? एक एक नंबर घ्यायचा. इथं 2 घ्यायचा, नंतर इथल्या याच्यातला 5 घ्यायचा. ओके. 2 इंटू 5 ची मल्टिप्लिकेशन करायची, ते आन्सर येईल, ते तुमचं काय झालं? एचसीएफ झाला. हे लक्षात असतं. चला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजणारच आहे. आता फाइंड स्टेप सेकंड एक्झाम्पल 56 आणि 32. याचं प्राइम फॅक्टरायझेशन करून घेऊया आपण. आता 56 ला काय? 6 युनिट प्लेसला 6 आहे, त्यामुळे 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग राहिला, 16 झाले. 2 8 जा 16. ओके. 28 आन्सर आलेला आहे. 28चं परत फॅक्टरायझेशन करायचं आहे आपल्याला. 2 1 जा 2, 2 4 जा 8. परत युनिट प्लेसला 4 आहे, परत आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 7 जा 14. हा प्राइम नंबर आहे, म्हणजे याला काय 7 ने डिवाइड होईल.
7 1 7. आता 32चे फॅक्टरायझेशन करायचे आपल्याला. हा बघा 32 सेकंड नंबर काय 32. 32चं फॅक्टरायझेशन करताना युनिट प्लेसला काय आहे 2 आहे म्हणजे 2 डिवाइड होऊ शकतं. 2 16 32, 2 8 16, 2 4 8, 2 2 4, 2 1 2. ओके. आता हे तुम्हाला काय करायचंय लिहून घ्यायचंय. 56चं फॅक्टरायझेशन अगोदर लिहून 2 2 2 7. किती टाइम्स आहे 2 3 टाइम्स हे लिहून घेतले आणि 7 1 टाइम्स तो पण लिहून घेतला. ओके. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये 32चं फॅक्टरायझेशन 1 2 3 4 5 5 टाइम्स काय 2 आहे तो इथे पण लिहून घ्यायचा आहे. 2 1 2 3 4 5 लिहिला. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल एक्झाम्पल. नेक्स्ट मध्ये काय लिहायचंय तुम्हाला देअर फोर. हे साईन कसलं आहे देअर फोरचं. देअर फोर HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 56 and 32 इज इक्वल टू. आता इथे मी 2 2 2 3 टाइम्स का घेतले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याला तर मग सांगतो मी तुम्हाला का घेतला आहे. ओके. हे बघा आता इथे किती आहे 2 कॉमन किती वेळा आलेला आहे आपला. हा 1 टाइम झाला. याच्यामध्ये 1 टाइम इथे पण 1 टाइम करू. ओके. हा 1 टाइम झाला तुमचा दोन्हीकडे 1 टाइम. आता इथे बरं सेकंड टाइम मध्ये हे बघा इथे हा 2 आहे 1 टाइम याच्यामध्ये पण इथे आलेला आहे. ओके. 2 टाइम झाला इथे. थर्ड आता हे बघा थर्ड याच्यात काय करू आपण हा 2 एकदा. ओके. हा 2 एकदा आलेला आहे बरोबर आणि हा 2 एकदा. ही काय झाली ही 3 2 आणि अजून हा कॉमन काही इथं 7 आहे का खालच्या याच्यात नाही आहे. 32च्या फॅक्टरायझेशन मध्ये 7 आहे का नाही आणि वरच्या याच्यात 2 आहे का नाही आहे कॉमन. म्हणजे ही 3 काय झाली तुमची कॉमन झालेले आहे बरोबर. हे 3 काय झाले तुमचे कॉमन झालेले आहे दोन्ही याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मध्ये 56च्या पण आणि 32च्या पण. मग आपण 2 किती टाइम्स लिहिणार 6 टाइम लिहिणार आहे का नाही. प्रत्येक याच्यात किती वेळा कॉमन आहे 1 2 आणि 3 टाइम्स कॉमन झाले म्हणून 3 टाइम्स आपण काय लिहिले इथे 2 लिहून घेतलेले आहे. आता यांचं काय करायचंय तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. 2 2 4 4 2 8. 8 काय झालं तुमचं हे फायनल अँसर झालेला आहे. मग therefore HCF of 56 and 32 is equal to 8. हे तुमचं फायनल अँसर. आलं लक्षात. अगदी सोपं प्रॅक्टिस सेट आहे. कसा HCF फाइंड करायचं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये किती 3 नंबर देईल. तुम्ही म्हणशाल हे खूप डिफिकल्ट एक्झाम्पल आहे. असं नाही. किती नंबर देऊ तुम्हाला फॅक्टरायझेशन सेम मेथडने करायचं आहे. अगोदरच्या 2 मी एक्झाम्पल सांगितले सेम तसेच सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे आपल्याला. आता 40चं फॅक्टरायझेशन करायचं आहे. युनिट प्लेसला 0 आहे. मग कशाने डिवाइड होईल आपलं 2 ने. 2 2 4. ओके. आणि 0 ॲज इट इज म्हणजे 20 झाले इथे. परत इथं युनिट प्लेसला 0 आहे मग 2 ने डिवाइड होईल आपलं 2 10 20. परत युनिट प्लेसला 0 आहे 2 ने डिवाइड होईल 2 5 10. 5 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 5 ने डिवाइड होईल 5 1 5. आता नेक्स्ट किती 60चं आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं. मग 60 लिहून घेतले इथे. ओके. युनिट प्लेसला 0 आहे मग 2 ने डिवाइड होईल आपलं 2 3 6 0 ॲज इट इज. परत युनिट प्लेसला 0 आहे 2 ने डिवाइड होईल 2 1 2. 3 minus 2 किती रिमेनिंग राहतील तुमचा 1 1 आणि 0 10. 2 5 10. 15 आलं. आता इथे 2 ने डिवाइड होईल का युनिट प्लेसला 5 आहे नाही होणार कारण 0 2 4 6 8 हे डिजिट असतील युनिट प्लेसला तरच 2 ने डिवाइड होतो 2 ने किंवा 4 ने. आणि आता इथे याचं 3 ने डिवाइड होतं का आपल्याला चेक करायचं. त्याच्यासाठी आपण काय करणार ह्या दोघं डिजिट दिलेले आहे 1 आणि 5 यांची काय करणार आहेत ॲडिशन करणार आहोत आपण. 1 आणि 5 1 + 5 किती होता 6. 3 2 6 म्हणजे याला डिवाइड होऊ शकतं कशाने 3 ने. 3 डिजिट असते तर 1 5 आणि अजून एखादं डिजिट असतात तरी आपण ते तिघांची ॲडिशन करून 3 ने डिवाइड करायचं आहे आणि त्याला 3 ने डिवाइड होतं की एकदा चेक करायचं नंतर मग त्याच्या डिजिटला आपलं डिवाइड होतं हे समजल्या जातं. तर 3 5 15 नंतर 5 1 5. हे झालं 60चं फॅक्टरायझेशन. ओके. हे झालं 40चं. आता लास्ट राहिलेलं आहे आपलं 75चं फॅक्टरायझेशन. मग इथे काय करणार आपण 2 ने डिवाइड होईल का युनिट प्लेसला 5 असल्यामुळे नाही. 3 ने 7 + 5 किती होता 12. 12 ला 3 3 4 12 म्हणजे 75 ला आपलं डिवाइड कशाने होऊ शकतं 3 ने. मग आपण करूया 5 2 6. ओके. 1 रिमेनिंग राहिला 1 + 5 15. 3 5 15. इथे आले आपले 25. मग इथे 5
आता इथे युनिट प्लेसला काय झालंय 5 आलेले आहे म्हणून आपलं 2 ने डिवाइड होणार नाही. दोघांची ऍडिशन करा. 7 होते 2 + 5 7. 3 ने पण डिवाइड होत नाही. नंतर 4 ने पण नाही होऊ शकत. मग आपण 5 ने करू. युनिट प्लेसला 0 आणि 5 असला म्हणजे आपण कशाने डिवाइड करतो 5 ने. ओके. आणि नेहमी सुरुवात करताना छोट्या डिजिट पासूनच त्यात तुमचा डिजिट दिलेला आहे त्याला डिवाइड होतं का ते चेक करायचं असतं. ओके. तुम्ही डायरेक्ट मोठ्या डिजिटने तुम्हाला कळालं तरी ते करू शकत नाही. तुम्ही पहिल्यांदा छोट्या 2 पासूनच सुरुवात करायची. चेक करत जात जात तुम्हाला त्या डिजिटने होतं त्या डिजिटनेच लिहायचं आहे. नेहमी लक्षात असू द्या. आता इथं 5 5 जा 25. 5 1 जा 5. तिघांची फॅक्टरायझेशन आपण केलेले आहे. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय तिघांची फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे. फर्स्ट काय आपला 40 म्हणून आपण फर्स्ट काय इथे 40 लिहिला. 40 इज इक्वल टू 2 3 टाइम्स आहे. 3 टाइम्स लिहिला आणि 5 1 टाइम्स तो लिहून घेतला. नंतर कोणता डिजिट आहे 60. मग 60 इज इक्वल टू लिहिला. त्याचं फॅक्टरायझेशन किती 2 2 3 5 ते पण लिहून घेतलं आपण. आता इथे किती आहे तुमचे 2 × 2 × 3 × 5 हे झाली 60चे फॅक्टरायझेशन आपण लिहून घेतले. नंतर किती आहे 75. मग 75 चे फॅक्टरायझेशन काय आले तर ते आपले 355 हे पण लिहून घेतलेले आहे. ओके. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला कॉमन कोणते आहे ते शोधायचे आहे. 2 आहे का तिन्हींमध्ये नाही. तिघांमध्ये आहे का 2 नाही. 2 चा विषय संपलेला आहे. नंतर 3 याच्यामध्ये आहे का नाही आहे. बघा दिसतोय का नाही आहे. 5 1 2 3 तिघांमध्ये पण 5 आहे. ओके. आहे 5. मग 1 2 आणि हा 3 5. ओके. दोघांपैकी कोणता एक 5 घ्यायचा आहे तुम्हाला. मग आपण फक्त तुमचा काय कॉमन फॅक्टर झाला 5 म्हणजे HCF ऑफ 40 60 अँड 75 याचा काय झालंय 5 हा तुमचा HCF झाला आहे. HCF म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल 16 आणि 27. आता इथे 16 चे फॅक्टर काय युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकते. मग 2 8 जा 16 परत 8 आला युनिट प्लेसला 8 आहे म्हणून 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 4 जा 8 2 2 जा 4 2 1 जा 2. 16 चं फॅक्टरायझेशन झालं की 27चा करायचं आहे. 2 ने डिवाइड होऊ शकतं का 7 असल्या युनिट प्लेसमुळे नाही. तर मग काय करायचं आहे मग आपण काय करायचं दोघांची ऍडिशन करा. 2 + 7 9 9 3 ने डिवाइड होते बरोबर. म्हणून आपण 27 ला आपण कशाने करू शकतो 3 ने डिवाइड करू शकतो. 3 9 जा 27 3 3 जा 9 3 1 जा 3. ओके. नेक्स्ट आहे तुमचं काय करायचं आहे तुम्हाला फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे आहे इथे. ओके. 2 2 2 2 किती टाइम्स आहे तुमचे 4 टाइम्स आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतो इथे परत तिथे काय 3 3 3 हे पण लिहून घेतले. आता 1 का लिहिला मी इथे तुम्हाला ते पण सांगतो म्हणजे. ओके. यामध्ये या दोघांमध्ये 2 मध्ये इकडे 2 आहे कुठे 3 आहे का नाही. मग 1 तुमचा काय करावा लागेल लिहावा लागेल कारण नो कॉमन फॅक्टर एक्सपेक्ट 1 इज अ कॉमन डिवायझर. कोणताही कॉमन फॅक्टर नसेल तर तुम्हाला एक्सेप्शनल केसमध्ये काय करावं लागतं एक्सपेक्ट 1 इज अ कॉमन डिवायझर हा तुम्हाला काय करावा लागतो लिहावा लागतो. इथं अँसर म्हणून घ्यावा लागतो. ओके. 1 कारण दोघांमध्ये असतो. मी तुम्हाला काय म्हणतो आपण लिहित नाही पण तो काय असतो 1 ने काय केलं तर इथं काही डिफरन्स येत नाही. पण मग इथे आता इथे आहे का कॉमन नाहीये म्हणून आपण इथे 1 लिहून घेतलेला आहे. ओके. HCF therefore HCF ऑफ 16 अँड 27 1 हा त्याचा HCF झालेला आहे. ओके. या दोन्ही डिजिटचा. नेक्स्ट 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 18 32 आणि 48. याचे फॅक्टरायझेशन करायचे आहे. 18चं फॅक्टरायझेशन कसं केले जाईल इथे किती आहे 8 आहे युनिट प्लेसला म्हणजे 2 ने डिवाइड होईल. 2 9 जा 18 3 3 जा 9 3 1 जा 3. ओके. नेक्स्ट आहे तुमचं 32. आता इथे 2 ने डिवाइड होऊ शकते. ओके. युनिट प्लेसला 2 आहे 2 1 जा 2 आता 1 रिमेनिंग राहतो 1 आणि 2 12 2 6 जा 12 नंतर 2 8 जा 16 2 4 जा 8 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. हे झाली 32 ची फॅक्टरायझेशन. आता 48 ची फॅक्टरायझेशन. इथं युनिट प्लेसला 8 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकतो. 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8 24 आन्सर आला. युनिट प्लेसला 4 आहे परत 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 1 जा 2 2 2 जा 4
झालं 2. परत युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 6 जा 12. युनिट प्लेसला 6 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 3 जा 6. युनिट प्लेसला 2 आहे का? नाही, 3 आहे, म्हणून 3 ने डिवाइड होऊ शकतं. 3 1 जा 3. नेक्स्ट आहे आपलं, नेक्स्ट याच्यामध्ये काय करायचे आपल्याला? फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे आहे आपले. ओके, 18चं फॅक्टरायझेशन फर्स्ट लिहायचं आहे. 2 3 3 लिहिले. नंतर 32चं फॅक्टरायझेशन लिहायचे आपल्याला. 2 2 किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. इथे 5 टाइम्स लिहून गेले. 1 2 3 4 5 6 4 5. ओके, नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 48चं फॅक्टरायझेशन लिहायचे. किती टाइम्स आहे? 2 1 2 3 4 आणि फिफ्थला 3 आहे. ओके, 1 2 3 4 आणि फिफ्थला 3. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? 1 2 2 2 पहिले कॉमन आलेला आहे. एक तर झाला कॉमन तुमचा. परत 2 बघूया, याच्यामध्ये 2 आहे का? नाही, म्हणजे याच्यामध्ये तिघांमध्ये पण पाहिजे, ही लक्षात असू द्या कॉमन. ओके, तुम्ही म्हणशाल दोघांमध्ये आहे मग चालेल का? नाही, तिन्ही डिजिटमध्ये 18 32 48 मध्ये तिघांमध्ये कॉमन पाहिजे तो फॅक्टरायझेशन मध्ये. ओके, 3 आहे का? 3 इथे आहे. ओके, पण इथे आहे का? 32च्या याच्यामध्ये नाही, म्हणून आपण 3 घेऊ शकत नाही. म्हणून 2 2 2 हा आता त्याच्यामध्ये काय झाला? 2 हा आपला HCF झालेला आहे. म्हणून therefore HCF of 18 32 and 48 is equal to 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6 नंबर. 105 and 154 हे दोघांचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. आता इथे करताना काय करणार आहे तुम्ही? 2 ने डिवाइड होईल का युनिट प्लेसला 5 असल्यामुळे? नाही, तिघांची ॲडिशन. 1 + 0 1 1 + 5 6. 3 2 जा 6 म्हणजे 105 ला कशाने? 3 ने डिवाइड होऊ शकते. आता 3 3 जा 9. 10 - 9 केल्यावर किती रिमेनिंग राहतो? 1 1 + 5 15. 3 5 जा 15. 35 3 चा किती होतो? 105 हे आन्सर येतं. ओके, युनिट प्लेसला परत काय? या दोघांची 5 असल्यामुळे 2 ने डिवाइड होऊ शकत नाही. दोघांची ॲडिशन करून बघूया. 3 आणि 5 8 होता, म्हणजे 3 ने डिवाइड होऊ शकत नाही. 4 ने पण डिवाइड होऊ शकत नाही. आणि युनिट प्लेसला 2 0 2 4 6 8 आहे का? नाही आहे, त्यामुळे 4 ने डिवाइड होऊ शकत नाही, म्हणून 5 ने युनिट प्लेसला 5 असल्यामुळे 5 ने डिवाइड करतो आहे. मग 5 7 जा 35. 7 1 जा 7. इथे नेक्स्ट काय आहे तुमचं? 2. युनिट प्लेसला 4 असल्यामुळे आपण काय करू? 2 ने डिवाइड करू. 2 7 जा 14. 15 - 14 किती? 1 रिमेनिंग राहतो. 1 + 4 14. 2 7 जा 14. आता इथे तुम्हाला काय करायचंय? 2 ने डिवाइड होणार नाही. 3 ने पण 7 + 7 14 म्हणजे 2 ने 3 ने पण डिवाइड नाही होणार. मग इथे आपण काय करू? डायरेक्टली 5 ने पण होऊ शकत नाही, 4 ने नाही होऊ शकत, 6 ने नाही. नेक्स्ट मग काय तुमचं? डायरेक्टली 7 ने डिवाइड होऊ शकतं. ओके, 7 1 जा 7. 7 1 जा 7. ओके, नंतर इथे 11 हा काय? प्राईम नंबर आहे. 11 1 जा 11. याचे फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे आहे तुम्हाला. 3 5 7. ओके, लिहून घेतलेले आहे. आणि 1 5 4 चे काय फॅक्टरायझेशन? 2 7 11 हे पण लिहून घेतलेले आहे. तर यामध्ये कॉमन काय? 3 आहे का याच्यामध्ये? नाही. 5 आहे का? नाही. 7 7 आहे, बघा इथे 7 7 आहे. ओके, 11 आहे का याच्यामध्ये? नाही, म्हणून फक्त 7 काय आला आपला? HCF झाला. therefore HCF of 105 and 154 is equal to 7. हे झालं तुम्ही फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 7 नंबरचा एक्झाम 42 45 आणि 48. आता 42चं फॅक्टरायझेशन करायचं आहे अगोदर आपल्याला. 42 दिलेलं आहे, त्यामुळे युनिट प्लेसला 2 आहे, त्यामुळे 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4. 2 1 जा 2. 21 युनिट प्लेसला किती आहे? 1 आहे, 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. 2 + 1 ची ॲडिशन करून आपण चेक करूया. 2 + 1 3. 3 ने डिवाइड होऊ शकते. ओके, मग 3 7 जा 21. 7 1 जा 7. ओके, 1 आला म्हणजे तुमचं फॅक्टरायझेशन तिथे थांबवायचं आहे. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 45. 45चा आपण चेक करूया. 2 ने डिवाइड नाही होऊ शकत, युनिट प्लेसला 5 असल्यामुळे. 4 + 5 9. 3 3 जा 9 म्हणजे डिवाइड होऊ शकतं 45ला. म्हणजे 3 1 जा 3.
4 minus 3 1 रिमेन राहतो 1 plus 5 15 3 5 जा 15 आलेला आहे. परत इथं इन प्लेसला 5 आहे 3 ने डिवाइड होऊ शकतं का नाही चेक करूया. 1 plus 5 6 3 2 जा 6 म्हणजे आपलं 3 ने डिवाइड होऊ शकते. 3 5 जा 15 5 1 जा 5. नेक्स्ट आता 48 आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. 42चा युनिट प्लेसला काय आहे 8 आहे त्यामुळे आपण काय करू 2 ने डिवायडेड करू शकतो. मग 2 2 जा 4 2 4 जा 8 युनिट प्लेसला 4 आहे परत 2 ने करूया. 2 1 जा 2 2 2 जा 4 युनिट प्लेसला 2 आहे परत 2 ने करूया. 2 6 जा 12 6 आहे 2 ने डिवाइड होईल. 2 3 जा 6 3 1 जा 3. नेक्स्ट फॅक्टरायझेशन आपल्याला लिहून घ्यायचे आहे. 42 चे फॅक्टरायझेशन 2 3 7 45 चे फॅक्टरायझेशन 3 3 5. ओके इथे पण लिहून घेतले. 48 चे फॅक्टरायझेशन 2 2 किती 4 टाइम 2 आहे आणि 1 टाइम 3 आहे. 4 टाइम 2 1 2 3 4 आणि 1 टाइम 3 लिहून घेतलेला आहे. ओके therefore HCF of 42 45 and 48 is equal to 3. हे कसं आलं तुम्हाला मी दाखवतो. ओके याच्यामध्ये 2 कॉमन आहे का नाही मग इथं फक्त 3 कॉमन आहे. ओके बघा 2 कुठे आहे का इथे याच्यामध्ये 2 नाही आहे 3 1 2 आणि इकडे 3. ओके म्हणजे 3 कॉमन झालेला आहे आपला. परत 7 याच्यामध्ये नाही म्हणजे काय आहे तो 3 आपला काय याला HCF. therefore HCF of 42 45 and 48 is equal to 3. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे 8 नंबर 57 75 आणि 102. आता इथे 57चं फॅक्टरायझेशन करूया. इथे काय 2 ने डिवाइड होऊ शकत नाही युनिट प्लेसला 7 आहे 5 plus 7 12 3 4 जा 12. ओके म्हणजे 3 ने डिवाइड होऊ शकते. मग 3 1 जा 3 5 minus 3 किती रिमेनिंग राहता 2 2 आणि 7 27 3 9 जा 27 19 आलं. 19 हा प्राईम नंबर आहे 19 1 जा 19. नेक्स्ट आहे 75. हे बघा 75 मग 75 घेतले 7 plus 5 का युनिट प्लेसला 5 आहे म्हणून 2 ने डिवाइड होऊ शकत नाही. मग दोघांचे ॲडिशन का 7 plus 5 12 3 ने डिवाइड होऊ शकतं. मग 3 2 जा 6 1 रिमेनिंग राहतो 1 5 15 3 5 जा 15. नंतर युनिट प्लेसला 5 आहे म्हणून 5 ने डिवाइड होऊ शकतं 5 5 जा 25 5 1 जा 5. ओके नेक्स्ट 2 युनिट प्लेसला 2 आहे म्हणून कशाने डिवाइड करू आपण 2 नेच. 2 5 जा 10 आणि 2 1 जा 2. आता इथे युनिट प्लेसला 1 असल्यामुळे 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. मग 5 plus 1 6 6 ला 3 ने डिवाइड होते म्हणून आपण 3 ने डिवाइड करूया. 3 1 जा 3 5 minus 3 किती रिमेनिंग राहता 2 2 1 21 3 7 जा 21. 17 काय प्राईम नंबर आहे म्हणून 17 1 जा 17. ओके नेक्स्ट आहे तिघांचे फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे 57 75 आणि 102. 3 19 3 5 5 आणि 102 चे 3 2 3 70 2 3 70 लिहून घेतले. ओके हे लिहिताना काळजीपूर्वक लिहा. एखादा तरी मिसमॅच झाला तरी तुमचा आन्सर चुकू शकतो. ओके लिहिताना काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये 3 3 कॉमन आहे का इथे 3 आहे इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहे. तिघांमध्ये पण 3 आहे कॉमन म्हणून आपण 3 लिहून घेऊया. ओके फर्स्ट 3 लिहिला. नंतर काही कॉमन आहे का 19 नाही. नंतर याच्यामध्ये 19 नाही म्हणजे इकडे आता कोणताच कॉमन नाही म्हणजे 3 तुमचा काय झाला HCF झालेला आहे. therefore HCF of 57 75 and 102 is equal to 3. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 56 आणि 57. आता दोघांचे काय करायचे फॅक्टरायझेशन करायचे आहे. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 2 जा 4 रिमेनिंग 1 राहतो 1 आणि 6 16 2 8 जा 16. आता इथे काय युनिट प्लेसला 8 आहे परत कशाने डिवाइड होऊ शकतं 2 ने. 2 1 जा 2 2 4 जा 8. ओके नेक्स्ट 2 युनिट प्लेसला 4 आहे परत 2 ने डिवाइड होऊ शकतं 2 7 जा 14. आता इथं 7 प्राईम नंबर आहे म्हणजे 7 1 जा 7. नेक्स्ट आपलं 57 काय युनिट प्लेसला 7 आहे मग आपण कशाला का युनिट प्लेस म्हणजे काय ही फर्स्ट असतो हा नंबर राईट साईडला त्याला युनिट प्लेस म्हणता येईल लक्षात असू द्या. 7 हा काय तुमचा 2 ने डिवाइड नाही होऊ शकत मग 7 plus 5 12 होता
12ला 3ने डिवाइड होतं, त्यामुळे आपण 3ने फॅक्टराइज करूया. 3 19चा 3 1चा 3, रिमेनिंग 5 मायनस 3 किती रिमेनिंग राहतात 2. 2 7 27, 3 9 27. 19 आहे, 19 प्राईम नंबर आहे. 19 1 19. ते फॅक्टरायझेशन लिहून घ्या. 56चा फर्स्ट 2 2 2 7, 3 टाइम्स 2. ओके, आणि 7 आणि हा 1 मी लिहून घेतलेला आहे. ओके, इथे 3 आणि 19. आता याच्यामध्ये 1 का लिहिला मी? 1 तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहिला पाहिजे असं कॉमन नसतं. लिहा किंवा नका लिहू, काही त्याचा मॅटर नाही. ओके, आता इथे मी का लिहिलेलं आहे ते पण सांगतो. कारण नो कॉमन फॅक्टर असेल, दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नसेल. बघा 2 आहे का याच्यामध्ये? नाही. 7 आहे का याच्यामध्ये? नाही. ओके, म्हणजे दोन्ही मॅच होत आहे का नाही? मग रिमेनिंग काय राहतो तुमचा? 1 1च राहतो दोघांमध्ये. तर इथं 1 1चा काय येतो? 1च येतो. ओके, म्हणून आपण पुढे सॉल्व्ह करत नसतो एक्झाम्पल. नो कॉमन फॅक्टर एक्सटेंड इज अ कॉमन डिवायझर. ओके, मग आपण काय करतो तिथे 1 हे आन्सर घेत असतो. म्हणजे HCF therefore HCF of 56 and 57 is equal to 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 777. हे एक्झाम्पल आहे. चला तर मग सॉल्व्ह करूया. सोल्युशन मध्ये बघूया. आता इथे सॉल्व्ह करता युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे 2 ने डिवाइड नाही होणार. तिघांची ऍडिशन करू. 7 1 7, 7 3 चा किती होता? 21. ओके, 3 ने 21 ला डिवाइड होते. ऍडिशन करायची आपल्याला. 7 + 7 14, 14 + 7 21. ओके, 21 ला 7 ने डिवाइड होतं म्हणजे 3 ने पण डिवाइड होऊ शकतं. 3 2 जा 6, किती होता इथं? 1. ओके, 1 आणि 7 17 झाले. 2 5 जा 15, 15 मधून 17 मायनस 15 केल्यावर परत 2 रिमेनिंग राहता. 2 आणि 7 27, 3 9 जा 27. ओके, 259 झालं. नेक्स्ट स्टेप मध्ये आता इथे कशाने डिवाइड होऊ शकतं तुमचं? आता यामध्ये युनिट प्लेसला काय आहे? 9 आहे. ओके, 9 असल्यामुळे आपल्याला इथं 2 ने डिवाइड होऊ शकत नाही. मग तिघांची ऍडिशन करून बघूया, म्हणजे 3 ने डिवाइड होईल का कळेल आपल्याला. 9 5, 9 + 5 किती होतात? 14, 14 + 2 16, 16 ला 3 ने डिवाइड नाही होत. 4 ला पण नाही होऊ शकत 4 ने, कारण 2 ने तिथे होते, तिथे 4 ने पण होतं. 6 ने पण नाही होऊ शकत. 5 ने होईल का युनिट प्लेसला? 0 आणि 5 नाही, म्हणून 5 ने पण नाही. 6 ने पण नाही होऊ शकत, कारण 2 ने आणि 4 ने डिवाइड होतं, त्याला 6 ने पण डिवाइड होत असते. ओके, आता इथे 7 ने कसं करायचं असतं मी तुम्हाला ते सांगतो. ओके, आता इथे तुम्हाला हे काय 9 दिलेले. ओके, 9 × 2 करायचं असतं तुम्हाला. ओके, 9 × 2, 9 × 2 किती होतं आन्सर? 18. 18 आलं तुमचं. ओके, आता इथे 18 आल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये हे दोघं आहे, फर्स्ट 2 डिजिट ही किती? 25. मग 25 मायनस काय करायचंय तुम्हाला? 18 करायचं आहे. हे बघा, 25 मायनस 18. आता इथं सबट्रॅक्शन करायची आहे. रिमेनिंग किती राहतात तुमचे? 7 हे रिमेनिंग राहता. बरोबर, 7 रिमेनिंग राहता म्हणजे 7 ने त्याला काय होतं? डिवाइड होऊ शकतं. म्हणून हे काय झालं तुमचं? 7 ने डिवाइड होऊ शकतं. हे तुमचं प्रूव्ह इथे झालेलं आहे. आलं लक्षात? आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? इथे 7 ने डिवाइड करूया. 7 3 जा 21, रिमेनिंग 4 राहता. 4 आणि 9 49, 7 7 जा 49. आणि 37 हा काय प्राईम नंबर आहे, म्हणून 37 ला डायरेक्ट 37 डिवाइड होऊ शकतो. 37 1 जा 37. नेक्स्ट स्टेप आहे आपली 3. 3 ने का डिवाइड केलेला आहे? युनिट प्लेसला 5 आहे, त्यामुळे 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. तिघांची ऍडिशन करूया. 5 + 1 6, 6 + 3 9, 9 ला 3 ने डिवाइड होऊ शकतं, म्हणून आपण काय करू? 3 ने डिवाइड करूया. ओके, 3 1 जा 3 आणि 1 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 घेतला. 3 5 जा 15. ओके, नंतर याला काय इथे परत या दोघांची काय करायची? युनिट प्लेसला 5 असल्यामुळे 2 ने डिवाइड नाही होत. तिघांची ऍडिशन करा. 1 + 5 किती येतं? 6. 0 ने 0 ऍडिशन केली तरी काय येतं? यांचं तेच येतं, म्हणून आपण फक्त 5 आणि 1 ची ऍडिशन केली आहे. ओके, 6 आली, 3 ने डिवाइड होते, म्हणजे तुम्हाला 3 ने डिवाइड करायचं आहे या संख्येला. 3 1 जा 3 3 जा 9, 1 रिमेनिंग 1 + 5 15, 3 5 जा 15. आता परत इथे युनिट प्लेसला काय 2 नाही आहे, 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. 3 ने होईल का? 5 + 3 8 नाही होऊ शकत.
4 ने पण नाही होऊ शकत. नंतर नेक्स्ट काय आहे 5. 5 युनिट प्लेसला असल्यामुळे 5 ने होऊ शकतो. 0 आणि 5 असेल तर 5 ने डिवाइड होते. 5 7 जा 35, 7 1 जा 7. ओके. नेक्स्ट स्टेप आहे आपले 8 आहे युनिट प्लेसला तर 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग राहिला. ओके. नंतर 1 रिमेनिंग राहिला. 1 आणि 8 18, 2 9 जा 18 आणि 2 4 जा 8. ओके. नेक्स्ट आहे आपल्या युनिट प्लेसला 4 आहे. 2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1 रिमेनिंग राहिला. 1 आणि 4 14, 2 7 जा 14. नंतर काय आलं 147 राहील आपला. 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. युनिट प्लेसला 7 आहे. तिघांची ऍडिशन करूया. 7 + 4 11, 11 + 1 12. ओके. नंतर म्हणजे 12 ला आपलं काय होऊ शकतं डिवाइड 3 ने होऊ शकतं. मग 3 4 जा 12, 14 - 12 किती रिमेनिंग राहतात तुमचे 2 रिमेनिंग राहतात. 2 + 7 27, 2 आणि 7 27, 2 9 जा 27. मग आता इथे काय येतं तुमचं परत 2 3 4 5 6 यांनी डिवाइड नाही होऊ शकत. मला अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट इथे डिवाइड कशाने करतो 7 ने करतो. 7 7 जा 49. ओके. 7 1 जा 7. आता याची फॅक्टरायझेशन हे करून घ्यायचे आहे. फॅक्टरायझेशन लिहून घ्यायचे आहे. 3 7 37 लिहून घेतले. 3 3 5 7 लिहून घेतले. 2 2 2 3 7 7 पण लिहून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये कॉमन तुम्हाला काढायचे आहे अगोदर. बघा आता याच्यामध्ये कॉमन काय आहे 3 आहे का इथं 3 आहे. ओके. 7 7 याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात पण आहे. 37 आहे कशामध्ये नाही. म्हणजे किती 3 आणि तेव्हा ते 1 2 आणि 3 म्हणून आपण इथं 3 लिहिला. 7 1 2 आणि 3 तिघांमध्ये पण कॉमन आहे म्हणून इथं 7 लिहिला. 3 × 7 किती होता 21. मग इथं आन्सर आलं तुमचं 21. मग हे सेफ ऑफ 777, 315 and 588 is equal to 21. हे झालं तुमचं फायनल आन्सर. लास्ट सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड द एचसीएफ बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. याच्यामध्ये काय सांगितलंय डिव्हिजन मेथडनी तुम्हाला काय करायचं आहे एचसीएफ फाइंड करायचा आहे. तुम्हाला सांगितलेलं असेल डिव्हिजन मेथडने तर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करा. नाहीतर तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी तुमचा आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे. एचसीएफ काय येतो तुमचा फाइंड एचसीएफ सांगितलेला. बघा इथं काय सांगितलंय फाइंड एचसीएफ. एचसीएफ फाइंड झाल्यानंतर डिव्हिजन मेथडने टू रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याला लिहायचं आहे. काय केल्यानंतर एचसीएफ फाइंड आउट केल्यानंतर कोणत्या मेथडने डिव्हिजन मेथडने. हे नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे हे बघा हे 2 फॉर्म दिलेले आहे. तुम्हाला डिव्हिजन येत असेल बरोबर. डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. पण याच्यामध्ये ही डिव्हिजन मध्ये काय करतो आपण खालची डिजिट आहे न्यूमरेटरचे ते काय करतो आपण इथे लिहित असतो बरोबर. आणि इथे वरती दिलेलं आहे तिकडे इथे लिहित असतो बरोबर. पण या मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती मोठी डिजिट आहे ती कुठे लिहायची आहे तुम्हाला मिडलला लिहायची आणि इकडे भागाकाराचं चिन्ह द्यायचं आहे डिव्हिजनचं चिन्ह साइन. ओके. आणि हे दोन्ही साईडने द्यायचं आहे तुम्हाला. हे आपण 1 आपण ही वरती लिहित असतो बरोबर. 275 1 जा 275 ही वरती लिहित असतो. हे इकडे याच्या मेथड मध्ये डिव्हिजन मेथड मध्ये साईडला लिहायचं आहे. ओके. आता इथं आपण काय केलंय 275 मोठी संख्या मिडलला लिहिली आणि छोटी संख्या ही ह्या साईडला लिहिली. कोणत्या ठिकाणी याला काय म्हणतात डिव्हिडंड आणि याला काय म्हणतात डिवायडर. डिव्हिडंड आणि डिवायडर. ओके. आणि क्वेश्चन असतो तो कुठे लिहायचा आहे आपल्याला इथे लिहायचा आहे आणि रिमाइंडर तुमचा रिमाइंडरच्या ठिकाणी राहणार आहे. आता 275 1 जा 275 2 जा केलं तर काय होईल तुमचं 540 च्या पुढे जाईल ते. ओके. म्हणून आपण 1 जाच करूया. 275 1 जा 275. आता 275 मायनस काय करायचे 525 मधून मायनस आहे 5 - 5 0. 12 - 7 किती उरतात तुमचे 5. इथं किती उरले होते आपण 1 इकडे दिला होता 4 उरले होते म्हणजे 4 - 2 किती उरते तुमचे 2. ओके. 250 उरले. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला 275. आता ही इथं घेतलेले हे तुम्हाला कुठे घ्यायचे इथं लिहायचे लक्षात असले. इथं फर्स्ट आपण डिवायझर घेतलेले आहे ते डिवायझर तुम्हाला इथे लिहायचा आहे.
ओके, हा डिवायझर इथे लिहिला आणि रिमेनिंग आलेली व्हॅल्यू आहे ती काय तुम्हाला रिमाइंडर आलेल्या व्हॅल्यूने याला काय करायचं डिवाइड करायचं आहे. 250 याला डिवाइड करा 251चा 1 इथं आहे आपला क्वेश्चन इथे लिहायचा आहे तुम्हाला आणि इकडे वरती लिहिलं तुम्हाला समजणार नाही म्हणून आपण ह्या साईडला लिहित आहे. इकडे लिहितोय मग 251चा 250 याच्यामधून 75 मधून 50 मायनस केल्या असता किती उरतात तुमचे 25. ओके, 25 आली. आता ही नेक्स्ट काय आहे तुम्हाला इथं 25. आता ही डिवायझर आपण काय घेतलेलं होतं तो डिवायझर तुम्हाला इथे लिहायचा आहे बघा. अगोदरच्या एक्झाम्पल मधला इथे लिहिला, याचा इथला इथे लिहायचा आहे मग. ओके, आणि रिमाइंडर आलेला आहे त्यांनी काय करायचं डिवाइड करायचं. 25 10चा काय होतो 10चा 250. ओके, 250 मायनस 250 किती आले 0 आले. आता हे आन्सर लिहिताना HCF ऑफ 275 अँड 525 इज इक्वल टू 25. हे कसं आलेलं आहे हे पण तुम्हाला सांगतो. हे बघा इथे आलेलं आहे, हे आपण इथे लिहून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे हे तुम्हाला HCF माहित झाला, HCF हा आलेला आहे, पण तुम्हाला काय करायचं रिड्यूस फॉर्म सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पण लिहायचा आहे. म्हणून आपण इथे काय करतो 275 आणि 525 हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं इज इक्वल टू आणि त्याला ह्या 25 ने काय करायचं डिव्हिजन करायचं आहे. इज इक्वल टू काय होतं 11 आणि 21 हे तुमचं राहतं. हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. ओके, हे झालं तुमचे दोन्ही आन्सर फायनल. हा याला म्हणतात सिम्पलेस्ट फॉर्म. तुम्ही इथे समोर इथे काय सिम्पलेस्ट फॉर्म म्हणून पण लिहू शकता. ओके, याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात. आणि हा काय झाला पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड. ही डिव्हिजन मेथडने आपण काय केलं ही डिव्हिजन मेथडने 25 फाइंड केले आणि सेकंड हे काय केलंय रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. इथं समोर तुम्ही लिहू शकता रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म इज इक्वल टू. ओके, हे रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्मचं आन्सर आहे आणि हे कसलं आहे HCF फाइंड HCF. याच्यामध्ये 2 विचारलेले आहे तुम्हाला क्वेश्चन. ओके, दोन्ही मेथड आपण सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे 76 आणि 132. तर मोठी डिजिट आहे तो कुठे लिहितोय आपण डिव्हिडंडच्या ठिकाणी लिहितो आणि हा डिवायझर छोटी संख्या घेतोय. ओके, 76 1 76. आता याच्यामधून हे सबट्रॅक्ट केले असता किती येतं 57. ओके, 57 आले असता. नेक्स्ट स्टेप मध्ये काय 76 इथं आहे ते इथे घ्यायचे आहे तुम्हाला. ओके, मग सबट्रॅक्शन पण करून दाखवतो. ओके, इथे हे बघा इथे किती तुमचा 6 आहे, 3 पेक्षा 6 काय मोठा आहे म्हणून आपण इकडून 1 काय घेणार आहे इकडे घेणार आहे. इथं किती राहतील तुमचे 2 रिमेनिंग राहणार. इकडे 13 झाले बरोबर. 13 मायनस 6 किती 7 उरत आहे. इथं किती उरले होते तुमचे 2 ला डिवाइड होणार आहे का नाही. 2 मायनस 7 केले असता नाही होऊ शकत म्हणून 1 इकून घेतला. इथे काय राहणार तुमचा 0 1 आणि 2 12 झाले. 12 मायनस 7 5. ओके, आलं लक्षात. काही मुलांना येत नाही सबट्रॅक्शन त्यामुळे मी सांगून दिले, विसरले असाल तुम्ही तर. ओके, आता हे 76 आपण काय इथे लिहून घेतलेले आहे. हा 57 रिमाइंडर होता तो आता काय झालेला आहे इथे येताना डिवायझर म्हणून झालेला आहे. ओके, मग 57 1 57. आता 57 1 57 केल्यानंतर यांची दोघांची काय करायची सबट्रॅक्शन केल्यानंतर 19 हे आन्सर येतं. 19 आन्सर आल्यानंतर परत ही 57 इथं डिवायझर होती ते इथं काय डिव्हिडंड म्हणून आलेले आहे आपले 57. आता 19 3 चा 57. ओके, रिमेनिंग किती राहिली 0 येईपर्यंत आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं, हे लक्षात असू द्या. HCF ऑफ 76 अँड 132 इज इक्वल टू 90. शेवटला तो डिवायझर असतो तो काय असतो आपला HCF असतो, हे लक्षात असू द्या. ओके, म्हणजे 19 हा आपला काय झाला HCF. आता नेक्स्ट नंतर काय इथं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपला. ओके, 76 आणि 132 लिहिलं. आता ही 19 आले यांनी काय करायचं आहे ना डिवाइड करायचं आहे. 19 4 चा 76 19 7 चा 133. हे तुमचं सिम्पलेस्ट फॉर्मचा आन्सर झालं. हे HCF झालेलं आहे. लास्ट एक्झाम्पल बघूया 161 आणि 69. आता इथं मोठी संख्या होती 161 ही डिव्हिडंडच्या ठिकाणी लिहून घेतली आणि डिवायझर किती आपला 69 छोटी संख्या. ओके, आता 69 टू द 138. ओके, ती लिहून घेतली. सबट्रॅक्शन केल्यानंतर 23 आले आपले. 23 नंतर हा डिवायझर आहे हा इथं डिव्हिडंड म्हणून येतो. ओके, डिव्हिडंड म्हणजे 23 3 चा
69 रिमेनिंग 0 येतो. एचसीएफ आपला किती झाला 23 झाला. एचसीएफ ऑफ 161 अँड 69 इज इक्वल टू 23. आता सिम्पलेस्ट फॉर्म, इथे सिम्पलेस्ट फॉर्म नाव लिहून घ्या. 161 डिवायडेड बाय 69 इज इक्वल टू 161 डिवाइड बाय ही 23 आहे. मी दोघांना पण काय करते डिव्हिजन, हे डिव्हिजनचा सिम्बॉल आहे. ओके, डिव्हिजन केला 23 7 चा किती येतात 161, 23 3 जा 69. हे झालं तुमचं सिम्पलेस्ट फॉर्मचं अँसर. प्लीज तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे थँक्यू, बाय.